आपल्या एका मित्राने विचारलं की सर, अधिकारी होण्यासाठी एवढ्या सगळ्या विषयांचा अभ्यास करायची गरज काय? बरोबर आहे. तर मित्रा, एक अधिकारी हा परिपूर्ण असायला पाहिजे. नुसतं जाऊन त्या चेअरवर बसायचं नाहीये, त्या चेअरच्या लायक असायला पाहिजे तो. बरोबर आहे. आणि या सर्व विषयांचा अभ्यास करणे म्हणजेच काय? तर तो परिपूर्ण असायला पाहिजे. मी नेहमी सांगतो, एक प्राध्यापक जो असतो ना, तो एका विषयात पीएचडी करतो, परंतु एक अधिकारी जो असतो ना, तो 22 विषयांमध्ये पीएचडी करून बसतो. तेव्हा जाऊन त्याचं सिलेक्शन त्या चेअरसाठी होतो, त्या ऑफिसरच्या चेअरसाठी होतं. साधारण सहज होत नाही असं. ओके, कोणी पण निवडलं जात नाही. त्या चेअरचा जो लायक असेल त्यालाच निवडलं जातं. बरोबर आहे. कारण हा जो अधिकारी आहे हा कसा पाहिजे माहितीये? वर्सटाईल, अष्टपैलू. कोणताही विषय असेल तरी त्याच्याबद्दल त्याला माहिती पाहिजे. बरोबर. फॉर एक्झाम्पल, भारतात अचानक चक्रीवादळ किंवा पाऊस येण्याचं कारण काय, हे जाणून घेण्यासाठी त्याचा अभ्यास जो आहे म्हणजेच काय, भूगोलचा अभ्यास होणे गरजेचं आहे. शेतीविषयी जर आला त्याच्यातनं, शेती विषयामध्ये जर का उत्पादन वाढवायचं असेल तर त्याला प्रॉपर काय पाहिजे, शेती उत्पादनामध्ये काय गरजेचं आहे, ओके, ते त्याला माहिती पाहिजे. जर या गोष्टी माहिती नसेल सो हाऊ वी कॅन डू? नाही बरोबर. बरोबर आहे. तर त्यामुळे सर्व विषयांचा अभ्यास होणे गरजेचं असतं.